10 दिवस पाहिजे. तुला गिफ्ट पाहिजे का? पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करीत आहे नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सगळ्यात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि मग पुढचा विषय बघा. इकडे बघा, इकडे शिवानी आहे. हाय हॅलो नमस्कार असं एनर्जेटिक. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्याकडून तुमचं DSK ब्लॉग्समध्ये स्वागत आहे असं बोलायचं. माझ्याकडून तुमचं DSK ब्लॉगमध्ये स्वागत आहे. माझ्याकडून पण स्वागत आहे. कसं? मम्मीच्या स्टाईलमध्ये बघा. ही मम्मीची ऍक्टिंग तुम्ही लक्षात ठेवा का. हा, मम्मीला भेटलं की असं करायचं, माझ्याकडून स्वागत आहे. पप्पा इकडे झोपलेलं तुम्हाला दिसत कॉपऱ्यामध्ये. झोपू द्या, संडे आहे तसा पण लवकर सगळे आराम पॅकअप झालेलं आहे आमचं. तर इकडे बघा शिवानी बसलेली आहे. कसा झाला मग बाकीचा प्रवास? मस्त झाला. मस्त झाला. तर तुम्हाला सांगतो, मोस्टली आमच्या प्रवासाचा खर्च किती झाला माहिती का मम्मी? मम्मी खर्च किती झाला संपला? 5,000-7,000 रुपये. 7,000 नाही, एवढे नाही गेले. आहेर कपडे, हा बरं, गोष्टी सगळ्या गोष्टी, आहेर कपडे. आणि मला भरपूर जण विचारत होते की लग्न कोणाचं होतं. लग्न माझ्या मावस भावाचं होतं. आणि प्लस अजून भरपूर सारे कमेंट्स आहेत, सगळ्यांचे उत्तर मी थोडं पुढे देतो तुम्हाला. आता एक लाईनमध्येच व्हिडिओ घेणं सुरू केलं मी. का? कारण मला ते कमेंटवरचे सगळे उत्तर द्यायचे होते, है का नाही. म्हणून म्हणलं चला, आता एवढी थंडी वाजत नाही आहे पण टोपी घातली मी, जॅकेट, सेफ्टी सगळ्या गोष्टी सेफ्टीमध्ये आहेत, है का नाही. हा, बाहेर निघायच्या आधी असतात, तिला माहिती नाही, गरम होत असले तरी सेफ्टी असते आपली. टोपी, जॅकेट, बिकेट सगळ्या गोष्टी व्यवस्थित. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मम्मी अशी पक्की बसली होती गाडीवरती, हल्ली नाही जागेवर. बरं झालं जाताना तुम्ही ते काळं जॅकेट घ्यायला सांगितलं मला, नाहीतर माझ्या हालत झाले असते. मी तर घेत नव्हते, मला नाही घ्यायचं. मला वाटलं बिना कामाची अडचण नाही, पण नंतर घेतलं. पण परवडलं. ह्या बॅगीचा प्रश्न विचारताना तुम्ही हे सगळं जो पसारा आहे ना, हे रेणुकाचा आहे, म्हणजे बॅग वगैरे सगळं असं म्हणायचं मला. ते घेऊन जातील पाहुणे. हा, ती आली होती ना, तर तिने आणला होता सोबत. तर आणि किती भारी मजा आली गाडीवर. गाडीवरचे व्ह्यूज वगैरे तुम्हाला कसे वाटले? तुमचे जे तुम्हाला मी सीन दाखवले काय काय, ते तुम्हाला सांगतो शिवानीने कसे पकडले असे. तुम्हाला सांगतो, इकडून असे हात घातले दोन्ही आणि तिने असा मोबाईल पकडायचा. ते म्हणे आपल्याला चॅनलमध्ये दाखवायचं नव्हतं. आणि तुम्हाला सांगतो प्रॉपर मोबाईल असा होता बघा. आता मी पकडून दाखवतो तुम्हाला. तिने असा पकडला होता आणि एकदम प्रॉपर व्ह्यूज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटत होता. काय म्हणून कोणतरी कमेंट केली ना की दादा मला भेटायचं. नाही, घेतलं ना त्यांचं नाव, घेतलं ना. हा, आज त्यांनी कमेंट केली, त्या एकदम खुश झाल्या. त्यामुळे आपण नंतर नक्की भेटूच आहे, तुम्हाला नक्कीच भेटू पुढच्या वेळेस. हा, येत राहतो. तुम्ही मला इंस्टाग्रामवर तुम्हाला इथं ID देतो मी. थांबा, तुम्हाला कुठे ID देऊ मी? हे बघा, इकडे ID देतो. इथं वरती ID तुम्हाला मेन्शन होईल, तिकडे फॉलो करा. आणि तुम्हाला स्टोरीज वगैरे माहीत पडेल मी कुठं आलो कुठं नाही. त्यानुसार तुम्हाला भेटायचं असेल तुम्ही मेसेज वगैरे पण करू शकता, बिंदास, काहीच विषय नाही, आहे का नाही. आणि बीडमध्ये पण होतो. आणि तिकडे मी पाली त्या साईडला पण आता येत राहीन, कारण तिकडे भाऊ राहतो. तुम्हाला जाणं चालू राहतं माझं. चौसाळा, बीड, जामखेड हे सगळं ठिकाण. मॅडमला झोप आली होती. गाडीवर बसू सगळे थकले ना. जाणं वेगळं असतंय, गाडीवर जाणं वेगळं असतंय. 200 किलोमीटर जाणं येणं, पाय गेले काम. त्यामुळे आता मी काय करणार तुम्हाला सांगू मित्रांनो, हे असा मोबाईल मला धरायला खूप प्रॉब्लेम होतो. शिवानी असं धरून ते सीन वगैरे शूट केलेत काही. तर मी एक आता निर्णय घेणार आहे, आपण एक छोटासा कॅमेरा घेऊया, हे का नाही. छोटा कॅमेरा घेणार आहे मी लवकरच. तुम्हाला दिसणारच मागं बाकी माहीत पडेल. नवीन वर्षात आपण भरपूर सारे अपडेट करणार आहेत. तर त्या अपडेटला तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम नाही होत, हळूहळू होत्या. हा, हळूहळू तुम्हाला एक पायरी आपण पुढे जाऊ. आपला काही गडबड नाही अशी की लगे आपण फास्ट पळालो पाहिजे. हा, तुम्ही सपोर्ट केला तर तो पुढे जाईल. हा, तर तुम्ही फक्त सपोर्ट करा. कधीच विसरणार नाही.
आणि मी कोणाला विसरायचं तसं नसतं रे माझं, तुला माहिती मी कोणालाच विसरत नाही. मला कमेंट करणारे सगळ्यांच्या कमेंटचं उत्तर मिळणार तसं काही सगळ्यांच्या कमेंट बघतो शिवानी पण बोलणार. तुम्हाला सांगतो, मीच नाही तर शिवानी पण सगळ्यांच्या कमेंट बघते तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात मोस्ट प्लस पॉईंट माझ्या सगळ्या फॅमिलीचा एक आहे की माझी कोणतीच मला निगेटिव्ह कमेंट येत नाही. सगळ्याकडनं मला प्रोत्साहन मिळतं, सगळ्याकडनं मला पॉवर भेटते, सगळ्या गोष्टीची पॉवर तुमच्याकडून मला भेटते. त्यामुळं सगळ्यांचं मी धन्यवाद बोलतो, ते तिथं बोलतोच धन्यवाद सगळ्यांना. पण तुम्ही माझ्या फॅमिली सारखे आहेत आणि सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत ना एकमेकांशी. तुमची पॉवर तुम्ही डायरेक्ट पॉवरच दाखवतात. सगळ्या ज्याची निगेटिव्ह कमेंट म्हणजे निगेटिव्ह काय म्हणजे पॉझिटिव्ह कमेंट, सॉरी का आधी मी तुम्हाला निगेटिव्ह म्हणतो, पण ती पॉझिटिव्ह कमेंट माझ्या याच्यामध्ये एवढ्या पॉझिटिव्ह कमेंट येतात ना सगळ्यांच्या. सगळ्या माझ्या बहिणी सगळ्या एकदम पॉझिटिव्ह कमेंट एकदम भारी मारतात ना. म्हणजे ते बोलतात ना एकदम फुल पॉवरफुल असा कार्यक्रम होता आपला. हाय की सपोर्टच करतात एका पद्धतीने. मग सपोर्टच करतात ना. वाईट कमेंट आले इंटरेस्ट नाही राहत माणसाला दुसऱ्या पुढच्या गोष्टी करायला. ते चांगलीच कमेंट आपल्याला एक खासियत म्हणजे आपल्या कुठलीच वाईट कमेंट येत नाही. आणि चुकलं का चुकल्यानंतर काय झालं चुकल्यानंतर मग तुला माहिती आहे चुकल्यानंतर आपल्याला बरोबर समजून सांगतात सगळ्या गोष्टी, समजावल्या जात्या गोष्टी की शिवानीने असं केलं, शिवानी तसं झालं, लगेच समजून सांगतात. आणि तिला समजतं बरं मित्रांनो. पहिल्या व्हिडिओमध्ये समजा तुम्ही कमेंट करून ती गोष्ट दर्शवली ना, लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा अपडेट होतं का नाही, आहे का नाही, त्या गोष्टीचा अपडेट होतं. आणि हा आम्हाला भरपूर हेवी कमेंट आल्या की ते बाळ कोणाचं आहे. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा, कुठं स्किप नका करत जाऊ. स्किप नाही केलं ना तर तुम्हाला माहीत पडतं की कुठं काय झालं नाही, कुठून कसं काय झालं. तर कारण तुम्ही काय करता माहिती का, डायरेक्ट एंड ऑफ द पॉईंटवर येता. मला वाटतं व्हिडिओ पळवत असताल तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत पडत नाही ते बाळ कोणाचं होतं, आहे का नाही. हां, तर मावस बहिणीचं होतं माझ्या मावस बहिणीचं बाळ आहे ते. मी हे पण म्हणलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की बाबा तुम्ही छानसं नाव कमेंट करा त्याच्यासाठी. एवढी मोठी फॅमिली, मी तर सगळी फॅमिली बघून हॅक झाली. एवढी सगळी फॅमिली, मग अरे लय मोठी फॅमिली, मोठी फॅमिली, भरपूर साठी फॅमिली आहे. आणि मस्त लग्नात मस्त मजा आली. तरी मी तुम्हाला सांगतो त्याने नेटवर्क होतं म्हणून माझा मूड अर्धा ऑफ झालेला होता, त्यामुळे मी जास्त काही शूट नाही घेतलं. आणि त्या गोष्टीमुळे सगळा माझा खोळामा झाला. आणि बाकी काहीच नाही. मोबाईलच्या मागे 10 रुपये तुम्हाला दिसत असेल, एवढेच पैसे राहत माझ्याकडे. भाऊ गरीब आहे तुमचा, माहिती का. बाकी तुम्हाला बाकी गोष्टी तर माहीतच आहे का नाही. आणि राहिलं तुला 2025 यायला लईत लई किती दिवस बाकी आता, 10 दिवस पाहिजे. तुला गिफ्ट पाहिजे का, पाहिजे मग आणायची सोबत. गिफ्ट मध्ये सोबत आणायची का. मग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बरं सांगा बरं मला कमेंट. रिएक्शन बघा, रिएक्शन. मग गिफ्ट पाहिजे म्हणली ना. हा 2025चं गिफ्ट पाहिजे ना तुला. गिफ्ट पाहिजे ना 2025चं. तू काय देणार गिफ्ट. तशी तुला नाही डोळे फिरत. बघा मी करतो डोळे, बघा माझ्या डोळ्याकडे बघा. मला प्रॉपर येतात फिरता माहिती डोळे. ते बघ त्याच्यात बघ, तेच बघा. मागचा लाईट बंद कर रे मग. 2 मिनिटं लाईट बंद कसं. 2 मिनिटं. हा आता बघा, आता बघा. तसं काही करू नका. घाबरती ती माहिती का, घाबरती ती. मग करायला शिकते मग मी त्या हळूहळू, माहिती का. आज जरा वातावरण एकदम शांत आहे त्यामुळे एकदम रिलॅक्सेबल व्हिडिओ चालू आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आणि असाच व्हिडिओ तुम्हाला नवीन बघायला भेटतील. थोडा कॉमेडी पण झाला लास्टला. आवडला असेल आणि स्किप नका करीत जाऊ बाबा. तुम्ही स्किप करताना मला व्हिडिओ स्किप करताना मित्रांनो, तर मग ते नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला सगळ्याला रिप्लाय देतो थोडेफार म्हणजे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना. पण मला असं वाटतं की तुम्ही पूर्ण नॉन स्किप करता व्हिडिओ बघितला ना. कोण बोलत होतं त्यांचं काही नाही. तुम्ही बीडमध्ये कुठं होते विचारत होते, टाकलं मी, केलं त्यांना रिप्लाय दिलेला आहे पर्सनल. त्याच्यावर कमेंटला रिप्लाय दिलेला आहे मी. आणि व्हिडिओ बघत जा, लाईक करा, शेअर करा.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. सगळे सपोर्ट बोलायचं शिक ना तू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आम्हाला सपोर्ट करीत राहा. DSK म्हणजे आम्हाला DSK म्हणजे पूर्ण फॅमिलीची येते तुमची, आहे का नाही? तुम्ही पण माझ्या फॅमिलीमध्ये जॉईंटच आहे का नाही? हा, तुम्ही पण माझ्या फॅमिलीमध्ये जॉईंटच आहे का नाही? आता काय बाबा, बाहेर आयफोनची रिंगटोन वाढली, सगळीकडे आयफोनच आलेली देतात. विषयच नाही, आयफोन सगळीकडे. काय म्हणते मम्मी, आहे का नाही? चला आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ उद्या पडत आहे आणि आता मी सगळं क्लिअरफिकेशन गेलेलं तुम्हाला सांगतो. मी बाळकोणाचं आहे, मी कसं आलो, कुठून आलो, काय आलो. मी जालन्यावरून गेवराय, गेवरायवरून बीड, बीडवरून चौसाळा, हा चौसाळ्यावरनं तिकडं ते ईट, पाली, अजून 4-5 गावं तिकडं आहेत, ते तसेच गेलो. तुम्ही खर्ड्याला गेलतो, सांगितलं असं पण तिकडे रेंजच नव्हती. रेंज नसल्यामुळे आणि मी भरपूर सारे कमेंटला रिप्लाय ह्या गोष्टीमुळे देऊ शकलो नाही, कारण मी बघण्यातच नाही आले. मी आल्यानंतर बघितलं त्या की तिथं नेटवर्कचाच इश्यू होता. जाऊ द्या, असो. पुढच्या वेळेस आपण क्लिअरिफिकेशननी माझी स्टोरी वगैरे बघायचा मी मेन्शन करून ID तिकडे फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि शिवानीचं सरप्राईज तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर ती पण मला सांगा, कशी वाटली कशी नाही, आवडली आहे का नाही? आणि तुम्ही मला सांगतो, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये त्या बाळासाठी नाव मेन्शन केलं नाही बरं मित्रांनो, ते पण सांगा मला. म्हणजे एक सजेशन पाहिजे मला सगळं टाइम. असं सांगा ना. नाही, मुलगा आहे तो. मुलासाठी म्हणला. मला वाटलं कालच्या व्हिडिओमध्ये सगळेजण मेन्शन करते, कोणीच मला वाटते स्किपेबल करून व्हिडिओ बघितले असं वाटते मला. पळत पळत व्हिडिओ बघितला आहे का नाही? चला, काही नाही, असो. बघत जा कसं वाटतंय कसं नाही, मला सांगत जा, म्हणजे मला अपडेट करायला सगळ्या गोष्टी. आणि भरपूर साऱ्या बाहेरच्या पण गोष्टी दाखवत जाईल मी तुम्हाला, कारण तुम्हाला सारखं सारखं ही शिवानी, हा मी, माझाच चेहरा तुम्हाला बघायला भेटत जाईल. जास्त करून तर शिवानीचा पण बघायला भेटतो. बाकी काय पडदा या आरसा आपला रेग्युलर झालाय तुम्हाला सांगतो. मग काय आपले सगळ्या गोष्टी हे काय रेग्युलरच्या घरातल्या गोष्टी बघायला भेटतात. तुम्हाला नवीन काही काही गोष्टी पण मी दाखवत जाईन. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा, बघत राहा. नवीन काय काय तुम्हाला बघायला भेटत राहील, आहे का नाही? आम्ही नवीन शॉर्ट पण बनवू, नवीन शॉर्ट पण टाकत जाऊ. बघा कसे वाटते ते कमेंट मध्ये सांगा. चला भेटू आपण. गुड नाईट, काळजी घ्या. हा व्हिडिओ उद्या सकाळी येतोय का, आणि आपला टायमिंग चेंज झालेला आहे. हा आपला टायमिंग 10 ते 11च्या दरम्यान, म्हणजे 11च्या आतमध्येच व्हिडिओ येईल. 11 किंवा 12च्या आतमध्येच व्हिडिओ येईल. मला तर वाटतं आपण 11-12च्या दरम्यानच व्हिडिओ मी टाकत जाईल. बाकीच्यांना नोटिफिकेशन येईल, तर त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करा. तिथे जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. तिकडे बेल आयकॉनवरती क्लिक करा. बेल आयकॉनवरती क्लिक म्हणजे तिथे घंटी येते, त्या घंटीवरती हे करा, दाबा. काय करायचं करा तिथं जाऊन, म्हणजे ती तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन पटकन येईल तुमच्या मोबाईलवरती. नाही तर काही लोकांना फक्त सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन येणार नाही, असा विषय होतो. तर नोटिफिकेशनसाठी घंटीवरती क्लिक करा. आता भेटतो तुम्हाला मी उद्या सकाळी, म्हणजे सकाळी हा व्हिडिओ पोस्टेड होईल. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. आणि सगळ्यांना रिप्लाय मोस्टली देण्याचा प्रयत्न करतोय मी. काहीच विषय नाही कमेंटचा, असा काहीच विषय धरीत नाही मी, आहे का नाही? हां, मी एकदम डाऊन टू फॉल आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. मला तुम्ही डायरेक्ट मेसेज जरी केलात ना तरी भेटाल तुम्हाला मी फ्रीली. नंबर काय पाहिजे सगळं क्लिअरिटी होऊन जाते माझी, आहे का नाही? चला, तसं आवडत नाही तिला काही काही गोष्टी, आहे का नाही? तर ठीक आहे, ॲडजस्टमेंट. चला भेटू आपण उद्या. हे टी शर्ट लई जुनं झालं, मला चेंज करावं लागेल. हे मला आवडतं मित्रांनो.